मनोज रांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे। प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन होणार आहे। गृहमंत्री फडणवीसांनी विधानसभेत तशी माहिती दिलेली आहे। जरांगेंबाबत माझी तक्रार नाही, पण त्यांच्या मागे कोण, जरांगेंच्या मागे कोण आहे, त्यांचा बोलवता धनी कोण आहे ते तपासावं लागेल असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर जरांगेंच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याचंही फडणवीस म्हणालेत। आधीचे मराठा मोर्चे शांततेमध्ये झाले, पण काही लोकप्रतिनिधींची घरं जाळण्यात आली आणि त्याचबरोबर तोडफोड सुद्धा झाली होती काही ठिकाणी। त्यामुळे या आंदोलनाची चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे फडणवीसांनी आणि त्याचबरोबर एसआयटी चौकशी होणार असल्याचंही सांगितलं। जरांगे पाटील यांच्या मुद्द्यावर आज दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झालेली होती आणि यावेळेला भाजप नेत्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती। विधानसभेमध्ये आशिष शेलार यांनी मागणी केलेली होती, तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती। दरम्यान जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत। अध्यक्ष महोदय, हे सगळं घडणार आहे हे मनोज जरांगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, तो कारखाना कोणाचा? अध्यक्ष महोदय, याची भूमिका काय? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यातले आले? अध्यक्ष महोदय, त्याची माहिती काय? अध्यक्ष महोदय, या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी टँकर कोणाच्या कारखान्यातून आले? अध्यक्ष महोदय, ते सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची, एका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय, एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय, मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, एसआयटी लावा अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या, या प्रकरणाची एसआयटी लावा। हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही। ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही। असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाययोजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे। ही अत्यंत गंभीर घटना आहे। या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल। त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी। अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल। पण अध्यक्ष महोदय, माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल। खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।